लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्याविषयी महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी नुकतीच अतिशय मोठी घोषणा केलेली आहे। ज्या लाभार्थी महिला आहेत, गेल्या वेळेला 2,34,00,000 महिलांपर्यंत आम्ही पोहोचलो होतो। आता त्याच्यामध्ये आणखीन भरच होणार आहे। महिलांना आधीच 1500 रुपये आलेत खात्यामध्ये। बहिणीचा हप्ता त्या तारखेला जानेवारी महिन्याचा सुद्धा हप्ता त्यांच्यापर्यंत पोहोचेल। महिना संपत आला तरी जानेवारीचा हप्ता होत नव्हता, पण आता 2 हप्ते एकत्र मिळणार आहे। 7व्या हप्त्या 8वा हप्ता देखील आता तुम्हाला मिळणार आहे। लाडक्या बहिणींना आजपासूनच हप्ता वाटपाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे। योजनेचा 7वा हप्ता 2100 रुपये मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2100 रुपये लाडक्या बहिणींना आपण त्या ठिकाणी देणार आहोत। 12 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा होणार आहे। 8व्या हप्त्याची देखील पैशाची तयारी झालेली आहे। 7वा आणि 8वा हप्ता एकत्र मिळण्यासाठी आता याच 12 बँकांचं खातं तुमच्याकडून असणार आहे। पहा, सरकारकडून 12 बँकांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यातच सरकारने हा हप्ता थोडासा लेट झाला, पण आता एक मोठा आनंदाचा निर्णय देखील घेतलेला आहे। लाडक्या बहिणींसाठी 2 नव्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहे, ज्यातल्या एका योजनेमुळे 48 तासाच्या आत बहिणींना 500 रुपये मिळणार आहे। आता 5000 रुपये जे मिळणार आहे तुम्हाला एका नव्या योजनेच्या अंतर्गत। लाडक्या बहिणींसाठी एक अजून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। बहिणींसाठी 2 नव्या योजना देखील सुरू करण्यात आलेल्या आहे। यातील एका योजनेच्या अंतर्गत अर्ज जर भरला तर 48 तासाच्या आत 5000 रुपये जमा केले जातात, तर दुसऱ्या योजनेच्या अंतर्गत 2 लाख रुपये डायरेक्ट खात्यात येतात। या योजनेच्या अर्ज भरण्याची मुदत 2च दिवस आहे, त्यामुळे तुम्हाला जर या योजनेत नंबर लावायचा असेल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा, कारण की याचा सर्वच टप्प्यांचे पैसे आता सुरू करण्यात आलेले आहे। पण लाडकी बहिणीच्या 7व्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत होता, पण आता 8व्या हप्त्या संदर्भात गुड न्यूज आली, पण 2 नव्या योजनांची सुरुवात झाली। पण हे सर्व हप्ते जे आहेत ते फक्त 12 बँकांमध्येच लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा होईल। आता कोणत्या 12 बँका असणार आहे, बाकीच्या बँकात हे पैसे येणार की नाही, पोस्ट ऑफिसात पैसे येतील का, पोस्ट ऑफिसामध्ये भरपूर महिलांना अजूनही मेसेज आलेला नाहीये, तर तुमच्यासाठी खूप एक अर्जंट सूचना देण्यात आली आहे। 12 बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्ही ATM, गुगल पे, फोन पे वापरा, पैसे तात्काळ काढून घ्या, असंही आवाहन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सोबत 26 जानेवारीच्या रोजी 26 जानेवारीला महिलांना 2 मोठे गिफ्ट देखील मिळणार आहे। त्याचीही विशेष अर्जांची जी आहे योजना सुरू आहे, त्याचीही लिस्ट तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये दाखवण्यात येणार आहे। परंतु लक्षात घ्या, तुमचं खातं या 12 बँकामध्ये आहे तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील। अन्यथा जर तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुमचं नाव अपात्रता यादीत तर नाही ना, हे एकदा नक्की चेक करावं लागेल। 30 सेकंदात जाणून घ्या की तुमचं नाव अपात्र यादीत गेलं आहे का, कारण की जवळपास 60 लाखाहून जास्त महिला लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आलेल्या आहेत। मग आता म्हणजेच या अपात्र केल्या गेल्या आहेत। आता जर तुमच्या नावावर शेतजमीन असेल आणि तुम्हाला इथून मागे कधीतरी नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे मिळाले असतील किंवा PM किसान सन्मान निधीचे पैसे तुम्हाला मिळाले असतील, जे वर्षाला 6 + 6 12,000 म्हणजे दर 3 महिन्याला हे पैसे त्या ठिकाणी मिळतात, 2-2 हजार 4-4 हजार रुपये, तर ते जर तुमच्या खात्यात जमा झाले असतील तर अशा शेतकरी महिलांना लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहे तर ते त्या ठिकाणी बंद होऊ शकतात। तुम्ही नमो शेतकरी किंवा PM किसान सन्मान निधीचा लाभ घेता का, कमेंट करा, कारण की आता इथून पुढे 7व्या आणि 8व्या हप्त्याची यादी तयार आहे। 12 बँकांची यादी देखील व्हिडिओमध्ये पुढे सांगण्यात येईल। 2 नव्या योजना देखील सुरू आहे, ज्यामध्ये तुम्हाला नंबर लावण्यासाठी 30 सेकंदात हे जर तुम्ही काम केलं तर 48 तासाच्या आत 5000 रुपये लगेच जमा होणार आहे। कारण की पहा, लाडकी बहीण योजनेचा 6वा 7वा हप्ता 8वा हप्ता किंवा मागचे 5 हप्ते आपोआप तुम्हाला जमा झाले असतील, पण इथून पुढच्या हप्त्यासाठी प्रक्रिया बदललेल्या आहेत। 60 लाख बहिणी ज्या आहेत त्या आगभीतीला बाहेर गेलेल्या आहेत। तुम्हाला जर योजनेतून बाहेर जायचं नसेल आणि लगेचच्या लगेच हे पैसे तुम्हाला खात्यात मिळवायचे असतील तर आता तुम्ही ही माहिती कृपया शेवटपर्यंत ऐका, कारण की 12 बँका ज्या आहेत ज्यामध्ये तुमचं अकाउंट जर असेल तर तुम्हाला 2100 रुपये मिळाले जर आहे किंवा नाही तर तुमच्यासाठी या सरकारी योजनांचा लाभ तुम्हाला पुढच्याही मिळणार नाही। आता पहा, भरपूर अशा महिला आहेत की ज्यांनी कुठलं तरी अनुदान मिळवलेलं आहे याआधी, किंवा अशा काही महिला आहेत की ज्यांनी दुसऱ्या योजनांचा त्या लाभ घेत आहेत, संजय गांधी, इंदिरा गांधी निराधार योजना, अशा योजनांचा तुम्ही जर लाभ घेत असाल तर तुम्ही देखील अपात्र ठरू शकता। आता तुम्हाला अपात्र ठरायचं नसेल तर तुम्ही ही काळजी घ्या जी 30 सेकंदात पुढे सांगतो, आणि लगेच कोणत्या 12 बँकामध्ये
हा जो 2100 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे त्याविषयी माहिती देतो आणि लगेच कोणत्या 2 नव्या योजना आहेत की ज्यात तुम्हाला जर नंबर लावला तर तुम्हाला 48 तासाच्या आत 5000 रुपये जमा होणार आहेत. तर त्याही योजनांची माहिती व्हिडिओमध्ये शेवटी सांगणार आहोत. आणि 26 जानेवारीला पहा, 26 जानेवारी हा देशाच्या इतिहासातला मोठा दिवस आहे आणि दरवर्षी अगदी आनंद उत्कर्षात तो साजरा होतो आणि बहिणींसाठी ती एक आनंदाची पर्वणी ठरणार आहे. कारण की 26 जानेवारीला लाडक्या बहिणीला 2 मोठे गिफ्ट मिळणार आहे, पण त्यासाठी नवा अर्ज करावा लागणार आहे. कोणता तो अर्ज आहे? तो अर्ज केला की 48 तासात 5000 रुपये, रेशन कार्डवर 1000 रुपये देखील तुम्हाला आता मिळणार आहे. सोबतच एका नव्या योजनेच्या अंतर्गत 2 लाख रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. पण काही महिला ज्या अशा आहेत, आता खरी धोक्याची घंटा ज्या अशा महिलांसाठी आहे की ज्यांनी अपात्र असूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आणि त्यांनी जर आता हे काम केलं नाही. उदाहरणार्थ अपात्र महिला कोणत्या 30 सेकंदात समजून द्या. अपात्र महिला म्हणजे की ज्यांच्या घरी 4 व्हीलर आहे, ज्या महिलांच्या नावे 4 व्हीलर आहे त्या महिला अपात्र आहेत. अशा महिला की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे वर्षाला, त्या महिला देखील अपात्र आहेत. अशा महिला ज्या सरकारी नोकरदार आहेत किंवा अशा महिला ज्यांच्या घरी आयकरदाता आहेत, तर अशा प्रकारच्या महिला ज्या आहेत तर त्या अपात्र आहेत. अशा महिलांची पडताळणी कठोरपणे सुरू झालेली आहे. जर तुमचं नाव त्याच्यात गेलं तर तुम्हाला अजूनही पैसे जर आले नसतील तर कदाचित तुमचं नाव त्यात गेलं असेल तर तुमच्यासाठी एक सरकारने आवाहन केलं आहे की तुम्ही काय करा, एक अर्ज भरा आणि तो अर्ज तुम्ही महिला बालकल्याण विभाग जो आहे तुमच्या जिल्ह्याचा किंवा तालुक्याचा, तिथे जाऊन तो अर्ज भरा आणि तिथे सांगा की आम्हाला या योजनेचा लाभ आता इथून पुढे नको आहे. तर तुमचे मागचे पैसे वाचतील आणि पुढचे बंद होतील. पण दुसऱ्या 2 योजना ज्या आहेत तर त्याचा लाभ नक्की तुम्हाला घेता येईल. जरी लाडकी बहिणीचा योजनाचा जरी बंद झाली तर पुढच्या 2 योजनांचे फायदे तुम्हाला घेता येणार आहे. पण आता ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्यासाठी पूर्वीचे आपले लाडके मुख्यमंत्री आणि सर्वांचे लाडके दादा एकनाथ शिंदे साहेब तर यांनी आग्रही मागणी धरली. सरकारला लाडक्या बहिणीला 2100 रुपये देण्यासाठी त्यांनी विनंती केली आणि महिलांना भरपूर दिवस झालं वाट पाहावी लागली. जानेवारी सुरू झाला, जानेवारीचे जवळपास दिवस संपत आले, संक्रांत होऊन गेली, तरी देखील महिलांना पैसे आले नाही. पण शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी खूप मोठी याचा पाठपुरावा केला. तर तुम्ही देखील कमेंटमध्ये धन्यवाद शिंदे दादा असं नक्की लिहा. धन्यवाद लिहाल. शिंदे जी योजना आहे ती एकनाथ शिंदे साहेबांमुळे सुरू झाली होती, त्यामुळे नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये धन्यवाद द्यायला विसरू नका. आत्तापर्यंत किती पैसे आले तेही कमेंटमध्ये कळवा, कारण की व्यक्त व्हायला शिका. जितक्या जास्त कमेंट करणार तितक्या लवकरात लवकर खात्यात जमा होतील. कारण की आता 12 बँकांची लिस्ट तुम्हाला आता वाचून दाखवली जाणार आहे. पहा, 12 जिल्ह्यांमध्ये 12 बँकेतच पैसे जमा होणार आहेत. 1 नंबरची बँक आहे IPPB, इंडिया पोस्ट पेमेंट बँक. इंडिया पोस्ट पेमेंट बँक जी आहे, जसं तुम्हाला माहिती आहे की तुम्ही पोस्टामध्ये खातं उघडलं जर असेल तर तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. कारण की लाडकी बहीणच काय, प्रत्येक सरकारी योजनेचे पैसे सर्वप्रथम जे आहे पोस्टाच्या बँकेत जमा होतात. त्यामुळे पोस्ट ऑफिस बँकेचा 1 नंबर येत असतो. पण पोस्ट बँकेचा एक थोडासा मोठा प्रॉब्लेम असा आहे की पोस्ट बँकेचा जो आहे मेसेज लवकर येत नाही, SMS वेळेवर येत नाही. त्यामुळे महिलांना असं वाटतं की पैसे जमा झालेले नाही. तर त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. कदाचित पैसे वाटपाचा कार्यक्रम आजच सुरू झाला आहे, कदाचित उद्या परवा म्हणजे येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये तुम्हाला पैसे येणारच आहे. 26 जानेवारीला आणखी एका विशेष योजनेअंतर्गत तुम्हाला पैसे येतील. पण अजूनही अकाउंटवर तुम्हाला 1500 किंवा 2100 काही पैसे जमा झाल्याचे मेसेज जर आले नसतील तर तुम्ही जो पोस्ट ऑफिसचा जो मिस कॉल नंबर आहे, तो तुमचं जे कार्ड दिलेलं आहे किंवा पुस्तक दिलं आहे त्याच्या पाठीमागे मिस कॉल नंबर दिलेला आहे, त्यावर मिस कॉल करून तुम्ही तुमच्या बॅलन्सची नोंद करा, खातर जमा करा किंवा पोस्टामध्ये जाऊन विचारा. दुसरी बँक आहे बघा, बँक ऑफ महाराष्ट्र. बँक ऑफ महाराष्ट्र जे आहे यामध्ये सर्वात लवकर सरकारी योजनांचे पैसे जमा होतात. लाडकी बहीण असू द्या, नमो शेतकरी असू द्या, PM सन्मानितीचा संजय गांधी निराधार असू द्या, कुठले बँक असू द्या, महाराष्ट्र बँकेमध्ये सर्वात आधी प्राधान्य दिलं जातं. आता तुम्ही तुमचा बॅलन्स ATMने चेक करा, फोनपे गुगल पेने चेक करा. ATM मध्ये जाऊन हे पैसे काढून तुमच्या कुटुंबियांसाठी वापरा. तिसरी बँक आहे भारतीय स्टेट बँक किंवा SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया. भारतातली सगळ्यात मोठी बँक. सरकारी योजनांचे बँकेतले पैसे सगळ्यात लवकर इथे जमा होतात. सगळ्यात मोठी आणि विश्वासार्ह बँक आहे. अगदी सतत तुम्हाला या बँकेमध्ये गर्दी दिसून येईल, कारण की जी योजनेसाठी किंवा इतर सगळ्या गोष्टींसाठी योजना भारतामध्ये सगळ्यात जास्त तिला प्राधान्य दिलं जातं. तर तुम्ही नेट बँकिंगचा वापर करून किंवा तुमच्याकडे ATM कार्ड असेल तर जाऊन बॅलन्स चेक करा. पुढची बँक आहे HDFC बँक. त्यानंतर पुढची आहे बघा लक्षप्रो आहे का, बँक ऑफ बडोदा. त्याचबरोबर पंजाब नॅशनल बँक. तुमचं यापैकी कोणत्या बँकेत खाते कमेंट करा. आता या बँकेत खातं नसेल तर काय होणार आहे ते पुढे सांगतो. त्यानंतर पुढे आहे बघा इंडियन ओव्हरसीज बँक. त्यानंतर CBI म्हणजेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया. त्यानंतर इंडियन बँक. त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक. तर या जवळपास 12 राष्ट्रीयकृत बँका अशा आहेत की ज्यांच्यामध्ये सर्वप्रथम हप्ता येत असतो. आता उर्वरित ज्या बँका आहेत
तर त्यामध्येही पैसे जमा होणार आहेत, पण त्यामध्ये थोडंसं त्यामध्ये कधी कधी उशीर होत असतो. पण या 12 राष्ट्रीयकृत बँका ज्या आहेत तर त्यामध्ये सगळ्यात लवकर पैसे येतात, कारण की या राष्ट्रीयकृत बँका आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यांना राष्ट्रीयकृत बँकांचा दर्जा दिलेला आहे, त्यामुळे अत्यंत अर्जंट या ज्या आहे या बँकांमध्ये पैसे जमा होतात. तर आता विशेष योजना ज्या 2 सुरू करण्यात आलेल्या आहे, ज्यामध्ये बघा पहिली योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. तर या योजनेअंतर्गत महिलांना 3 गॅस सिलेंडरचे वर्षाला पैसे दिले जातात. यासाठी जी पात्रता आहे बघा 2025 नुसार महिला ज्या असणार आहे तर त्यांच्या घरचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असावं, गॅस सिलेंडर महिलेच्या नावे असावा. जर नसेल तर तो ट्रान्सफर करून घ्या. आणि पुढं काय करायचं आहे बघा की लगेच तुम्हाला गॅस बुकिंग करायचं आहे. मोबाईलद्वारे बुकिंग केला की बुकिंग केल्यानंतर एक 48 तासाच्या आत तुमच्या खात्यामध्ये याचे पैसे येतात. हे मागच्या वर्षीचे 2500 म्हणजे 3 गॅस सिलेंडरचे 2500 आणि या वर्षाचे 3 गॅस सिलेंडरचे 2500 असे टोटल 5000 रुपये जे आहे तर तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात. बऱ्याचशा महिलांना आलेले आहे. आता दुसरी योजना जी आहे, जी योजना तुमच्यासाठी फार महत्त्वाची असणार आहे ती म्हणजे घरकुल योजना. 20 लाख घरकुलं त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे. आता ज्या महिलांच्या घरी जागा नाही आहे, ज्यांच्याकडे स्वतःची जागा नाही, तर त्यांनी 100 रुपयाचं संमतीपत्र बनवून घेतलं जरी जागा मालकाचं तरी देखील जमणार आहे. किंवा तुमच्या जागा घेण्यासाठी देखील सरकार आता 1 ते 2 लाख रुपये देण्याच्या विचाराधीन आहे. तर त्यामुळे तुम्हाला या योजनांविषयी माहिती लागत असेल तर नक्की कमेंट करा. पण लाडकी बहीण योजनेसाठी तुमचं बँक खातं, आधार लिंकिंग, तुमचे पात्रतेचे निकष व्यवस्थित चेक करा. तुम्ही जर पात्रतेत बसत नसाल तर नक्की एक अर्ज करून आम्हाला ही योजना नको आहे असंही तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता, असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे. बऱ्याचशा न्यूज चॅनलवर याच्या बातम्या देखील तुम्ही ऐकल्या असतील. तर तुमचंही मत नक्की याच्यावर कळवा. धन्यवाद.